प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय सो या मालिकेचा 6 मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर आज आपण बघतोय पिंकी छबीला जाऊन विचारते, छबीताई मी असं वागेन असं वाटतं का तुम्हाला? आज जरा त्यांनी बरं दाखवलंय आणि इथून पुढे पण जरा सेन्सिबल दाखवतील असं वाटतंय। छबी पिंकीला एवढंच म्हणते की तू युवराजशी असं वागायला नको होतं, तो बिचारा किती डिसअपॉइंट झालाय आता असं म्हणून ती छबी निघून जाते। पिंकीला खूप रडू येत असतं, सगळेजण तिच्याशी खूप वाईट वागताय ना म्हणून। छबी तिला म्हणते तुझं जेवण तुझ्या रूम मध्ये पाठवून दिलं। आता ही सत्याला म्हणते सत्या दादा फोन लावा ना, धनी आले नाहीत अजून। छबीला पण म्हणते, छबी म्हणते आता हा विचार करून काय उपयोग, तू त्याला का हर्ट केलंस पिंकी? चित्रा पण तिला टोमणे मारून घेते, अगं युवराज भाऊजी तुला किती जीव लावतात, किती काळजी घेतात तुझी, आणि आता वरवरचं कशाला नाटक करते काळजी घेण्याचं? छबी म्हणते तुझ्या जेवणाचं काय? मग आता ही पिंकी म्हणते धनी आल्यावरती त्यांच्यासोबत जेवायला बसेन मी। आता ही सत्याला म्हणते सत्या दादा तुम्ही फोन लावा ना, त्यांना सांगा ना मी वाट। पण आता हा सत्या पण पलटलाय, सत्या म्हणतो मी काय त्याला घरी बोलवणार नाही, उगाच त्याला घरी बोलवून त्रास कशाला करून घेऊ, मी नाही फोन करणार। पिंकीला खूप वाईट वाटतंय की सगळेच जण उलटले। शेवटी ती डॉल्बीला म्हणते की डॉल्बी भाऊजी तुम्ही फोन करा ना धनींना, माझा फोन उचलत नाहीये तो ते। डॉल्बी म्हणतो वहिनी मी लहान आहे हो खूप, तुमच्या दोघांमध्ये मी फोन करणं बरं दिसणार नाही, त्यापेक्षा तुम्ही फोन लावा माझ्या फोनवरनं आणि बघा कुठे आहे दादा ते। आता हा डॉल्बी स्वतःचा फोन देतो, म्हणजे या सगळ्यांमध्ये फक्त डॉल्बी काय तो फक्त चांगला वागतोय पिंकीशी। पिंकीला आता कळे ना करावं तर काय करावं, पण बिचारी टेन्शनमध्ये आणि तशीच झोपी जाते। आता युवराज येतो खूप उशिरापर्यंत, म्हणजे रात्री उशिराच येतो तो। आता तो बघतो की पिंकी अशीच झोपलेली आहे आणि आता तो त्याची उशी उचलतो, पिंकीला जाग येते। मग पिंकी म्हणते धनी तुम्ही केव्हा आलात? आता युवराज तिच्याशी काही न बोलता निघून जात असतो। पिंकी म्हणते धनी थांबा ना, माझ्याशी बोला ना। युवराज म्हणतो आता आजपासून मी बाहेर सोफ्यावर झोपणार आहे। पिंकी म्हणते नाही नाही धनी मी झोपते वाटलं तर, पण तुम्ही इथे झोपा, पण असे नाराज नका ना। युवराज तिला म्हणतो तुमच्यात आणि माझ्यात काहीही नातं उरलेलं नाहीये असं म्हणून तो निघून जातो। पिंकी बिचारी खूप हर्ट झाली आहे, खरं तर तिच्यावरती आभाळ कोसळलंय, पण सगळेजण तिलाच नाराज करतायत, म्हणजे तिच्यावरच चिडचिड करतायत। आता पिंकी विचार करते काहीही झालं तरी मला धनींना सगळं खरं खरं सांगावंच लागेल, मी धनी असे माझ्याशी खूप दिवस नाराज नाही राहू शकणार। आता इकडे बापूसाहेब पुन्हा वैतागलेले असतात आणि धनंजयला म्हणत असतात सगळं संपलंय आता जावाई बापू। धनंजय म्हणतो अहो बापूसाहेब काल तर तुम्ही खुश होते, आता काय झालं, सगळं संपलं का म्हणताय? बापूसाहेब म्हणतात अहो आमच्या पक्षातले कार्यकर्ते आम्हाला दाद देत नाहीयेत, आम्ही चाललो होतो अपक्ष निवडणूक लढवायला, पण ते सगळेजण आमच्या मागे पुढे करणं सोडून दिले त्यांनी। आता ते सगळेजण आम्हालाच उलट ऐकवत आहेत, आमच्या मागे हाजी हाजी करणारे कार्यकर्ते आम्हालाच ऐकवत आहेत, कोणीच आमच्या पक्षात सामील व्हायला तयार नाहीये। धनंजय म्हणतो पैसा द्या बापूसाहेब, सगळे सामील होतील। आता बापूसाहेब म्हणतात त्या पिंकीने काहीच सोडलेलं नाही आमच्यासाठी, आम्हाला नाही वाटत पैसा दिला तरी आम्ही निवडून येऊ म्हणून, काही कळेनसं झालंय मला, डोक्याला मुंग्या आल्यात आता माझ्या। धनंजय आता मनात विचार करतो असंच तुमचं डोकं बधीर करायचंय मला बापूसाहेब, जहाज बुडतंय तुमचं आता, ते तुमच्या संपूर्ण घरादाराला डुबून घेईल हेच मी काळजी घेणार आहे। माझा पदोपदी अपमान केला ना तुम्ही, त्याची ही शिक्षा आहे तुम्हाला, आता मी सूड उगवणार आहे। लगेच बापूसाहेब म्हणतात ओ जावई बापू कुठे हरवलात का, तुम्हीच तिकीट घेताय आमदारकीचं मनातल्या मनात। लगेच धनंजय म्हणतो काय बापूसाहेब मी कशाला घेऊ, तुमच्यासारखे महारथी असताना आम्ही असा विचार कशाला करायचा बापूसाहेब? बापूसाहेब म्हणतात मग बोला ना काहीतरी, गप्प का उभे आहात तुम्ही? धनंजय म्हणतो एक सुचवतो तुम्हाला बापूसाहेब, म्हणजे बघा आयडिया चांगली आहे, तुम्ही विचार करा। नाही म्हणजे पिंकी निवडणुकीला उभी राहणार असं मला तर काही वाटत नाहीये, आणि काल जे काही घडलं त्यामुळे तर ते शक्यच होणार नाहीये। पिंकी जरी निवडणुकीसाठी उभी राहिली नाही तरी तुम्ही निवडून याल म्हणजे असं मला वाटत नाहीये। लगेच बापूसाहेब चिडतात ओ जावाई। धनंजय म्हणतो अहो हे बघा चिडू नका, आमदार नसला तरी सत्ता तुमच्या हातात राहील अशी सोय करू शकतो आपण। बापूसाहेब म्हणतात कसं शक्य आहे ते नीट सांगा जावाई, आधीच माझं डोकं खराब झालंय। मग धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब काय आहे ना, पिंकी निवडणुकीला उभी राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे, पण असा एखादा उमेदवार आपण उभा करू ज्याचा प्रचार पिंकी करेल। बापूसाहेब म्हणतात असा उमेदवार कोण असणार आहे? आता धनंजयने तिरपं डोकं चालवलंय आणि सुशीलाबाईंचं नाव सांगितलंय, सासूबाई। अहो सासूबाईच अशा उमेदवार आहे ज्याचा प्रचार पिंकी अगदी व्यवस्थित करेल। बापूसाहेब आता एकदम खुश होतात, म्हणतात काय सांगता जावाई बापू? धनंजय पुढे म्हणतो पिंकी उभी राहिली निवडणुकीला आणि तुम्ही जर हरलात तर तुमचा अपमान होईल, पण सुशीलाबाई जर हरल्या तर तुमच्या प्रतिमेला कशाला धक्का बसेल, आणि समजा पिंकीने निवडणूक लढली नाही आणि सुशीला देवींचा प्रचार केला तर तुमचाच फायदा आहे। तुम्ही तसंही सुशीला देवींना पाहिजे तसं नाचवू शकता, अगदी कटपुतलीसारखं। सुशीला देवींना कुठे राजकारण येतंय? बापूसाहेब म्हणतात वा वा जावाई बापू, लई मोठी खेळी खेळलीत तुम्ही, मस्त राजकीय खेळी सांगताय। पिंकी सुशीलाबाईंचा प्रचार करणार म्हणजे करणारच, हे भारी काढलंय तुम्ही। धनंजय म्हणतो आमदारपद जरी सुशीला देवींना मिळालं तरी सत्ता तुमच्याच हातात राहील बापूसाहेब।
बापूसाहेब, समृद्धी नगर पुन्हा एकदा राज्य करेल आडगावावर. लगेच बापूसाहेब खुश होऊन म्हणतात, हो सत्ता मात्र आमची राहील हे खरं आहे. पण आता धनंजय पुन्हा एकदा बापूसाहेबांकडे रागाने बघतोय, म्हणजे त्याच्या मनात काहीतरी काळं बेरं आहे हे सगळं सांगताना. आता हे सगळेजण जेवायला बसलेले आहेत सकाळी सकाळी, पण कोणीच कोणाशी बोलत नाहीये. सुशीलाबाई टोमणे मारायला लागतात. नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं आणि ह्या बाईसाहेब झोपल्या होत्या काल दिवसभर. तेवढ्यात पोस्टमॅन आलाय, पिंकी दोंडे पाटलांचं लेटर आहे असं तो आवाज देतोय. पिंकी ते लेटर रिसीव्ह करते. तिला आता ग्रामपंचायतीचा काहीतरी अवॉर्ड मिळालाय, बेस्ट ग्रामपंचायत आडगाव समृद्धी नगरची आहे म्हणून. आणि आता ते लेटर ती वाचत बसते. लगेच सुशीलाबाई टोमणे मारतात, आता हे लेटर आलंय ती वाचत बसणार, कामाच्या नावानं पुन्हा बोंबा, ही बया पुन्हा बाहेर उधळायला मोकळी. सुशीलाबाई क्रिकेटची कशी कॉमेंट्री करतात तशी पिंकीची कॉमेंट्री करतात मध्ये मध्ये. असो तर आता पिंकी ते लेटर घेऊन उभी राहते आणि म्हणते, सासूबाई ते मला बोलावणं आलंय मुंबईला, मला अवॉर्ड मिळालंय, मुंबईला जायचंय. मग सुशीलाबाई म्हणतात, सॉरी पर मुंबईलाच जाणार तर? पिंकी म्हणते, नाही जाणार मी, पण डॉल्बी ते लेटर वाचतो आणि म्हणतो, अरे वा वहिनी भारी, कसलं अवॉर्ड मिळालंय तुम्हाला. अगं ये छबिताई, आपल्या आडगावच्या ग्रामपंचायतीची सर्वोच्च ग्रामपंचायत म्हणून निवडणूक झाली आहे. अगं आपल्या वहिनीला अवॉर्ड घ्यायला मुंबईला जायचंय. वहिनी वहिनी अभिनंदन. पण पिंकी म्हणत असे, नाही डॉल्बी भाऊजी मी जाणार नाहीये. सुशीलाबाई म्हणतात, अरे वा, आता तिला अवॉर्ड मिळालंय म्हणजे सरपंच तर आहेच ती, आता आमदार बनायची स्वप्न पाहायला लागली वाटतं. आता डॉल्बी म्हणतो, अहो वहिनी तुम्ही जा मुंबईला, किती मोठी गोष्ट आहे, तुम्हाला अवॉर्ड मिळालाय ते. पिंकी म्हणते, नको नको भाऊजी, उद्या दुपारीच अवॉर्ड आहे आणि मला आजच निघावं लागेल ना, नको नको. मग डॉल्बी म्हणतो, अरे उद्या अवॉर्ड आहे आणि लेटर का उशिरा पाठवलं त्यांनी? पिंकी म्हणते, अहो भाऊजी त्यांनी आधीच पाठवलं होतं मला लेटर, आता हे निमंत्रण पत्रिका आली आहे, ते अवॉर्ड फंक्शनसाठी सेमिनार पण आहे त्यांचं, त्यात त्यांनी मला भाषण द्यायला सांगितलं होतं. आपल्याकडे सुरेखा मावशीचं प्रकरण चालू होतं ना, या सगळ्या गोंधळात मी हे विसरून गेले. आता उद्या कार्यक्रम आहे म्हटल्यावर जाऊ द्या, मी नाही जात, खूप घाई होईल हो, आणि मी ठरवलंय की मी जाणार नाहीच आहे म्हणून. डॉल्बी म्हणतो, अरे असं काय करताय पिंकी वहिनी, अरे युवराज दादा समजव ना पिंकी वहिनीला. पिंकी बेडरूममध्ये निघून जाते, बरोबर काम टाळते हा पिंकी. सुशीलाबाई बरोबर बोलतात तिला. असो डॉल्बी म्हणतात, अरे कोणीतरी समजून सांगा डॉल्बी वहिनींना, छबिताई अगो किती मोठा अवॉर्ड आहे हा आणि त्यांना खूप चांगली संधी आहे. कोणीच ऐकायला तयार नसतं डॉल्बीचं. शेवटी डॉल्बी पिंकीच्या बेडरूममध्ये जातो आणि तिची बॅग भरायला लागतो आणि म्हणतो, हे बघा वहिनी, तुम्हाला जायचं आहे म्हणजे जायचं आहे मुंबईला, हे फक्त तुमच्यासाठी नाही, आपल्या गावाच्या सन्मानाची गोष्ट आहे. पिंकीची बॅग काढली आहे त्याने आणि आता पिंकीचे कपडे भरतोय त्यामध्ये. पिंकी म्हणते, नको डॉल्बी भाऊजी, आहो नका आग्रह करू, हे बघा कोणी जाऊ शकेल माझ्या वतीने अवॉर्ड घ्यायला. डॉल्बी म्हणतो, माझा काही ऐकायचं नाहीये तुमचं, तुम्ही जाताय म्हणजे जाताय, इतका मोठा सन्मान होतोय तुमचा, मी काही पाठवल्याशिवाय राहणार नाहीये तुम्हाला. आता पिंकी त्याचं कौतुक करते आणि म्हणते, डॉल्बी भाऊजी एवढ्या लहान वयात तुम्हाला कोणी शिकवलं हो, एवढी मोठी समजूत आणि इतका समजूतदारपणा. आता पिंकीला तो म्हणतो, वहिनी तुम्हीच माझ्या गुरु आहात हो. पिंकी लाडाने तिच्या दिराच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, खरंच डॉल्बी भाऊ, मला तुमचा मान ठेवायचा आहे, पण काय ना डॉल्बी भाऊजी धनी. आता डॉल्बी म्हणतो, अहो युवराज दादा, त्याचं कुठे घेऊन बसलात तुम्ही मनावर, अहो तो तुमच्यावर जास्ती वेळ नाराज राहूच शकत नाही. वहिनी तुम्ही आता निघा बरं लवकर, साताऱ्यावरून संध्याकाळीच गाडी निघते मुंबईसाठी, तुम्ही पटकन निघा, बॅग भरा. आणि हे बघा, तुम्ही अशा एकटीने जात असल्यानं की युवराज दादा खुद तुम्हाला सोडवायला येईल बघा. डॉल्बीचं आता लक्ष जातं, युवराज तिथेच उभं राहून या दोघांचं बोलणं ऐकत असतो. खरं तर युवराजची तगमग होतीये पिंकी एकटी चालली आहे म्हणून, पण आता डॉल्बी बघतो युवराज तिथेच उभा आहे आणि म्हणतो, अरे वहिनी तुमचा एवढा महत्त्वाचा प्रसंग आहे पण तुमचं कौतुक पण करावं असं वाटलं नाही. बघा ना, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही, उपाशी आहात, तुम्हाला किती लांब जायचंय आणि तुम्हाला कोणी साधा डब्बा पण करून देणार नाही आपल्या घरातून. काय वहिनी, ही माणसं अशी कशी बदलतात हो अचानक. युवराजला आता खूप कसं तरी होत असतं, पण डॉल्बी मुद्दाम युवराजला ऐकू जावं म्हणून बोलत असतो. वहिनी किती काय काय केलंय तुम्ही घरासाठी, पण कोणाला काही पडलेलंच नाहीये तुमचं. मी जर दादासारखा शेफ असतो ना, तर मी तुमच्यासाठी काहीतरी मस्त करून दिलं असतं डब्यामध्ये. पिंकी म्हणते, जाऊ दे डॉल्बी भाऊजी, मी खाईल ना बाहेर काहीतरी, सगळेजण आपापल्या कामात आहेत ना. आता युवराज आतमध्ये येतो मुद्दाम, तेवढ्यात लगेच डॉल्बी म्हणतो, अरे युवराज दादा, वहिनींना सोडवायला जा ना तू, अरे संध्याकाळी गाडी आहे त्यांची मुंबईसाठी.
निदान साताऱ्यापर्यंत तरी सोड. युवराज म्हणतो आम्हाला काही दुसरी कामं नाहीत काय, आम्हाला जायचं आहे आपल्या भाल्याच्या भावाच्या हळदीसाठी, आम्ही चाललो बाहेर आणि आम्हाला तसंही रात्री उशीर होणार आहे. आता असं म्हणून तो राग निघून गेला आहे. बिचारी पिंकीला फार वाईट वाटलं आहे. खरं तर प्रेक्षकांनो ही माझी फेवरेट जोडी आहे. म्हणजे या दोघांमध्येच काय ते सेन्सिबल प्रेम दाखवतात. डॉल्बीला पण खूप वाईट वाटतंय की काय युवराज असा वागतोय पिंकीशी. युवराज खरं तर चिडलाय, पण खरंच तो जास्ती वेळ नाही चिडू शकत पिंकीवर. इकडे बापूसाहेब नुसते मोहरीच्या फोडणीसारखे उडताय. काय सांगताय तुम्ही, खरंच अवॉर्ड मिळालं पिंकीला. सुशीलाबाई म्हणतात अहो साहेब मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. अहो डॉल्बीला लई आनंद झाला, तो तर लई उड्या मारत होता. मी तुम्हाला सांगायचं काम केलंय तेवढंच. आता लगेच बापूसाहेब म्हणतात संपलं सगळं, माझं राज्य संपलं. सुशीला देवी आता काही खरं नाही राहिलं आपलं. आता त्या पिंकीला अवॉर्ड मिळाला, आता ते पक्ष तिला आमदारकी द्यायला भाग पाडल. धनंजय म्हणतो अहो बापूसाहेब जरा शांत राहा तुम्ही, या अवॉर्ड बिवॉर्डने काही होत नाही, हे मी तुम्हाला सांगायला हवं का. सुशीलाबाई म्हणतात मी आपलं फक्त तुम्हाला सांगायचं काम केलेलं आहे, बाकी काय पाहायचं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. पण युवराज आणि त्या घाटवाडीच्या पोरीत जो दुरावा निर्माण झालाय ना, तो कसा कायम ठेवायचा ते तुम्ही बघा. त्या पोरीची अर्धी ताकद कमी होईल. त्यामुळे या सुशीलाबाई आपल्या डोक्यात टेन्शन देता बापूसाहेबांच्या आणि निघून जाता. आता बापूसाहेब म्हणतात हे बघा जावाई बापू, आपल्याला काही करून पिंकीला संपवायचं आहे. आपल्या मार्गातला अडथळा दूर करायचा असेल तर आपल्याला या पिंकीला संपवावं लागेल. धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब एवढं काही सोपं नाही आहे ते. जोवर पिंकी आणि युवराजमध्ये दुरावा पूर्णपणे निर्माण होत नाही तोपर्यंत युवराजची साथ असेलच तिला, आणि युवराज नक्की तिला साताऱ्यापर्यंत सोडवायला जाईल. बापूसाहेब म्हणतात ती पिंकी जर एकटीच मुंबईला गेली तर तिथेच तिचा कार्यक्रम उरकून टाका. त्या युवराजवर नजर ठेवा, त्या दोघांमध्ये कसा दुरावा निर्माण होईल ते बघा. त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाच पाहिजे जावाई बापू. धनंजय म्हणतो बरं ठीक आहे मी बघून येतो. आज तर त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे फार भारी दाखवणार आहेत ते. युवराज पिंकीला सोडवायला येतोच आणि म्हणतो काय झालंय कारभारीन, मला खरं सांगा. मग पिंकी सांगते की धनी खरं सांगायचंय तुम्हाला, मला मी कधीच आई होऊ शकत नाही. आणि युवराज पिंकीला जवळ घेतो आणि आता त्याला पण बिचारायला टेन्शन आलंय. पण आता पुढे काय होईल हे बघायची मला खूप उत्सुकता लागली आहे. तुम्हाला लागली आहे ना. आणि काय ना प्रेक्षकांनो, इतका छान रिव्ह्यू मी तुम्हाला अगदी रेग्युलर देते, त्यासाठी प्लीज एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो. तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केलं ना की भारी वाटतं मला, त्यामुळे आठवणीने करा. धन्यवाद.